श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आपला 17वा अध्याय पूर्ण झाला आहे मित्रांनो। आज आपण चालू करतो आपला 18वा अध्याय। तर 18व्या अध्याय चालू करण्याआधी मी थोडंसं तुम्हाला सांगते 18व्या अध्यायाबद्दल की तो जो आपला 18वा अध्याय जो आपण आता चालू करतोय तो त्या अध्यायाचे ना मित्रांनो आपण स्पेशली सेवासुद्धा घेऊ शकतो। म्हणजे बघा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय बहुतेकांना या गोष्टी माहिती आहे की आपण 14वा आणि 18वा अध्यायाची विशेष सेवा घेऊ शकतो। प्रत्येक वेळी आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचणे हे शक्य नाही आहे, कारण की इतका वेळ दरवेळी आपण पूर्ण गुरुचरित्र वाचणे इतका वेळ आपल्याकडे कोणाकडेच नाही। प्रत्येकाला आपल्या आपल्या कामं आहेत। तर त्यापैकी जो 18वा जो अध्याय आहे तो तुम्ही जे आपले जे आर्थिक संकट असतात त्या आर्थिक संकटांपासून वाचण्यासाठी किंवा खूप जास्त आपल्याला पैशाची अडचण आहे, पैशाचे खूप प्रॉब्लेम्स आयुष्यात चालू आहे, तर त्यावेळी तुम्ही 18व्या अध्यायाची सेवा घेऊ शकता, संकल्पयुक्त सेवा घेऊ शकता। त्यासाठी आपल्याला संकल्प करायला लागतो। तर चला, हा अध्याय म्हणजे खूप 18वा अध्याय हा आपण जी माला जाप करतो ना त्याच्यातला मेरुमणी असा समजला जातो। आता तुम्ही मेरुमणी जे सेवेत आहे त्यांना नक्की समजेल, जे नाही आहेत त्यांना आपण जेव्हा माला जाप करतो तेव्हा मध्ये एक जो मणी असतो त्याला आपण टच करत नाही बघा, त्याला टच करत नाही, त्याच्या पुढच्या मण्यापासून स्टार्ट करतो आणि त्याच्या आधीच्या मण्यावरती येऊन थांबतो। मेरुमणी एकदम केंद्रबिंदू, हा जो 18वा अध्याय आहे ना हा आपल्या गुरुचरित्राचा केंद्रबिंदू आहे। तर चला करूया आपण 18व्या अध्यायाला सुरुवात। गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले। श्री गुरूंनी नृसिंह सरस्वतींनी एका गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले हे या अध्यायामध्ये ही माहिती आपल्याला बघायला भेटेल। पण खरोखर हा खूप प्रभावी अध्याय आहे मित्रांनो, याची प्रचिती तुम्ही वेळ पडली ना तर घेऊन बघा। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चारित्र्य इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही। खरोखरच जितके आपण त्यांच्याबद्दल ऐकतो तितकं आणखीन उत्सुकता वाढते ऐकायला, हा अजून काय केलं असेल, आणखीन स्टोरीज असतील, इतकं त्यांचं जे काही नरसिंह सरस्वतींचं जे चरित्र आहे ते इतकं आपल्याला म्हणजे आणखीन आपल्या इच्छा जागृत होतात की आणखीन काय केलं, आणखी पुढे काय झालं, कितीही ऐकलं तरी समाधान होत नाही। तर तरी कृपा करून पुढील कथा सांगा। ते म्हणाले, भिलवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करत असताना कृष्णा वरुणा संगमावरती गेले। पदभ्रमण म्हणजे पायी चालत तिथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले। शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या 5 पंचगंगा होत। ते संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे। त्याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानले जाते। इथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो। इथे अमरेश्वराचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते। इथे पवित्र औदुंबर आहे। इथे 64 योगिनी नित्य निवास करतात। तेथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशतीर्थ, काम्यतीर्थ, सिद्ध वरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी 8 तीर्थे आहे। आणि कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत। त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो। या कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने सामान्य यती रूपात म्हणजे साधारण भिक्षा वगैरे मागणं अशा रूपामध्ये श्री गुरु गुप्त रूपाने राहत होते। त्यांनी असं म्हणजे तेथील जे मनुष्य होते त्यांनी हे जाणीव नाही करून दिले की मी कोणी सिद्ध पुरुष आहे। त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांमध्ये प्रकट झाले। ते कसे सांगतो। पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे गाव आहे। तिथे श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी जात असत। त्या गावात एक वेद अभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असत। ते सुशील, सात्विक, कर्म मार्गाने नीट आचरण करणारे व अतिथ्यशील होते। अतिथ्यशील म्हणजे त्यांच्या आपण पाहुणचार बोलतो आपल्याकडे, की आपल्याकडे कोणी आलं तर त्याचा पाहुणचार केल्याशिवाय आपण जाऊन देत नाही। पण आपले जे जुने लोक आहेत ते या गोष्टींना खूप मानतात की आपल्या घरी कोणी आले तर त्याला जेवण खावण घालणे वगैरे, त्यांचा आदर करणे, त्यांचा मानसन्मान करणे याशिवाय त्यांना जाऊ देत नाही। आतिथ्यशील म्हणजे असे ते ब्राह्मण होते। परंतु
ओके. ते नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करत असे. त्यांच्या पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता होत्या. त्या ब्राह्मणांच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता. त्यांना पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तरी ते दोघे घेवड्याच्या शेंगावरती गुजारण करत असत. मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओत फक्त इतकंच. आपण आपला जो अध्याय आहे हा पुढील भागामध्ये पूर्ण करू. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.